ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल मंत्री दादा भुसे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय। ललित पाटीलला ससूनमध्ये आणण्यासाठी दादा भुसेंचा फोन गेल्याचा आरोप गंभीर आरोप असं त्यांनी केलेला आहे। सोबतच ललित पाटील याला दादा भुसेंनी मातोश्रीवर आणलं होतं असं अंधारे यांनी म्हटलंय। दरम्यान या सर्व प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी न्यूज स्टेट सोबत चर्चा केली, पाहूयात। ससून हॉस्पिटलमधून ड्रग्स रॅकेट चालवणारा ललित पाटील प्रकरणामध्ये आता राजकीय अँगल जो आहे तो आलेला आहे। या प्रकरणामध्ये थेट शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा संबंध असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये सविस्तर बातचीत करणार आहोत। 9 महिने ललित पाटील हा येरवडा कारागृहातून येऊन ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता। 2 कोटी रुपयाचं ड्रग्स ससूनच्या गेटवरती सापडलं जातं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो उजेडात येतो आणि यामध्ये आता दादा भुसे यांचा संबंध असल्याचा आरोप जो आहे तो तुम्ही करताय। काय नेमके पुरावे तुमच्याकडे आहेत? मला वाटते घटनाक्रम एक मुद्द्याचा मांडला पाहिजे। मुद्दा क्रमांक 1, ललित पाटील 9 महिन्यापासून रुग्णालयात दाखल होता। असा कोणता आजार आहे की ज्याच्यामध्ये सलग 9 महिने ॲडमिट केलं जातं? माझ्या माहितीप्रमाणे कॅन्सरसारखा दुर्धर आजार असेल आणि अगदी केमोथेरपी जरी असेल तरीसुद्धा सलग 9 महिन्यासाठी कुणालाही रुग्णालयात दाखल केलं जात नाही। मग ललित पाटीलला दाखल करताना काय प्रिस्क्रिप्शन होतं, कोणती त्याच्या प्रकृतीची तक्रार होती, म्हणून याच्या आधीचे, कारण आता बदललेले आहेत वैद्यकीय अधिष्ठाता श्री काळे यांनी कोणाच्या प्रिस्क्रिप्शनवरून त्यांना दाखल करून घेतलं? दाखल करताना प्रकृतीच्या नेमक्या काय तक्रारी होत्या? 9 महिन्यात कोणती लाईन ऑफ ट्रीटमेंट होती? मला एका वाक्यात नको आहे, माझ्या शंका आहेत। प्रत्येक दिवशी काय काय ट्रीटमेंट केली हे त्याच्यात आलं पाहिजे। महत्त्वाची गोष्ट अशी की लेमन ट्री परिसरातला त्याचा जो वावर आहे तो प्रचंड संशयास्पद आहे। त्यामध्ये तो पळून जाताना दिसत नाही आहे। एखाद्या व्यक्तीला पळून जायचं असेल तर तो निर्जन ठिकाणी पळून जाईल, पण तो गर्दीच्या ठिकाणी जिकडे CCTV कॅमेरे लागलेले आहेत, जे 3 स्टार क्वालिटीचं हॉटेल आहे अशा हॉटेलच्या परिसरात बरं त्याचा वावर जो आहे तो वावर बघता जणू काही तो लेमन ट्रीमध्ये वास्तव्याला होता अशा पद्धतीचा वावर आहे। मग लेमन ट्रीमध्ये एखादी रूम होती का? चेक केली पाहिजे। नाना भाऊंनी प्रेस कॉन्फरन्स नाशिकमध्ये जाऊन घेतली आणि सांगितलं की शिंदे गटाच्या आमदाराचा संबंध आहे। काल रवींद्र धंगेकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं आणि त्यांनी बोलले सुद्धा की शिंदे गटाच्या मंत्र्याचा हात आहे। आणि त्यानंतर ललित पाटलाचा कारखाना सापडतो नाशिकमध्ये। शिंदे गटाचा मंत्री, शिंदे गटाचा आमदार आणि कारखाना नाशिकला, तर मग नाशिकच्या मंत्र्याशी बोललं पाहिजे, साधं लॉजिक आहे। त्यामुळे नाशिकच्या मंत्र्याने का बोलू नये, का चौकशी होऊ नये असा माझा प्रश्न आहे। आणि मला वाटतं, मी कौतुक करते दादा भुसेंचं की दादा भुसेंनी म्हटलं की यस मी स्वागत करतो, मी चौकशीला तयार आहे। पण माझा त्याच्या पुढचा प्रश्न आहे, जर आता दादा भुसे चौकशीला तयार असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब काय करणार? गृह खात्याची अजूनही याच्यावर एकही अधिकृत रिॲक्शन आलेली नाही जी मला अपेक्षित आहे। कारण गेल्या 8 दिवसापासून हे प्रकरण चालू आहे। जसं मेडिकल बुलेटिन महत्त्वाच्या व्यक्तीच्या संदर्भात जारी होतं तसं गृह खात्याचं बुलेटिनसुद्धा आलं पाहिजे आणि यावर गृह खातं बोलत नाही। उलट गृह खातं महत्त्वाचे विषय डायव्हर्ट करण्यासाठी उपकंत्राटदारांच्या मदतीने काही जुन्या मुद्द्यांना चिळ्याकडीला ओत आणल्यासारखे करत आहेत, जे चुकीचं आहे। तुम्ही आरोप करताय की गृह खातं पण यावरती काहीच बोलत नाही। गंभीर बाब आहे, कारण ससूनसारखं राज्यातलं महत्त्वाचं रुग्णालय आणि त्या रुग्णालयामधनं अशा पद्धतीनं जर ड्रग्स रॅकेट काही महिने चालत असेल, म्हणजे आत्ता माहिती समोर आली आहे 9 महिनेच बाबा तो तिथं वास्तव्यास होता ते, पण त्याच्या आधी तिथं नेमकं काय चाललेलं असेल? इतर कैदीसुद्धा अशा पद्धतीनं अनेक काळ ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली राहतात। हा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस, जेलचे पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर ससून रुग्णालयामध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स यांचाही याच्यामध्ये सहभाग असेल असं तुम्हाला वाटतं का? अर्थात माझं सरळ म्हणणं आहे की या सगळ्यांमध्ये आधीचे अधिष्ठाता काळे आणि आताचे अधिष्ठाता संजीव ठाकूर या दोघांची चौकशी झाली पाहिजे।
निष्पाप पोलिसांचा बळी का देताय तुम्ही? 9 पोलिसांचं निलंबन केलं. मला वाटते पोलीस ऑर्डर फॉलो करतात. मुळात त्याला दाखल करून घेणं किंवा सगळ्या प्रोसेस करणं ह्या सगळ्या गोष्टी डिसिजन मेकिंग अथॉरिटी आणि की पोस्टवरच्या व्यक्तींकडून झालेली आहे. सो की पोस्टवरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या चौकशी आधी झाल्या पाहिजेत. त्यामुळे या लोकांची चौकशी झाली पाहिजे आणि ठाकूरांनी स्पष्ट केलं पाहिजे की कोणते डॉक्टर त्याचा उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे की दर दिवसाची ट्रीटमेंट काय होती, 9 महिने काय ट्रीटमेंट दिली आणि त्यात काहीच प्रगती झाली नाही का? 9 महिन्यामध्ये त्याची तब्येतच बरी झाली नाही का? की त्याची तब्येत तो फरार होईपर्यंत बरी होऊच द्यायची नव्हती? नेमकं काय आहे याची उत्तरं मला वाटतंय की वैद्यकीय स्टाफ ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर होऊ शकते. आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे विद्येचं माहेरघर आहे. राज्यभरातले वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी पुण्यात येतात. हा स्पर्धा परीक्षेचा हब आहे. त्यामुळे तरुणाईच्या भवितव्याची आणि आरोग्याची मला चिंता आहे. मी UPSCला शिकवणारी शिक्षिका आहे. माझ्या विद्यार्थ्यांची मला चिंता आहे. सो मी प्रश्न विचारणं फार स्वाभाविक आहे. मी प्रश्न विचारते. दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक कामात किंवा राजकीय कामामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीचे फोटो कोणासोबतही असू शकतात. मात्र ललित पाटीलचा फोटो मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. या फोटोबद्दल काय सांगाल? मातोश्रीपर्यंत ललित पाटील कसा पोचला? गर्दीत कुणाचेही कुणासोबत फोटो असू शकतात. माझ्यासोबतही असंख्य लोकांचे फोटो असू शकतात. त्यामुळे फोटोवरून इतकं मी इमॅच्युअर विधान करणार नाही. परंतु जेव्हा फोटो एखाद्याच्या घरी असतात तेव्हा चर्चा नक्की होते. असे 2 फोटो त्याचे काल व्हायरल झालेले आहेत. त्यातला एक फोटो आहे हेमंत गोडसेंचा. खासदार हेमंत गोडसे हे ललित पाटीलच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले. त्याची पोस्ट स्वतः ललित पाटीलने शेअर केलेली आपण बघितलेली आहे. आणि दुसरा फोटो जो शेअर झालेला आहे तो मातोश्रीवरचा. निश्चितपणे फोटो मातोश्रीवरचा आहे म्हणजे तो दखल घेण्यासारखा आहे. पण या फोटोमध्ये बाजूला दादा भुसे दिसतात. मातोश्रीमधली एक पद्धत मी आपल्याला सांगितली पाहिजे. मातोश्रीमध्ये कुणाही अनोळखी माणसाला, अगदी त्या कुणाचा प्रवेशही असेल तर आमच्याकडचा प्रोटोकॉल असा आहे की त्याची एंट्री ही त्या जिल्ह्यातला जो कुणी बडा नेता असतो, जी ऑथेंटिक असते कोणी व्यक्ती, त्यांच्याकडून होते. त्यामुळे त्या फोटोत जर दादा भुसे दिसत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेशाचा काहीतरी फोटो आहे तर निश्चितपणे त्यांना दादा भुसेंनी आणलेलं होतं. पण तेच दादा भुसे काल एका वाहिनीवर बोलताना असं म्हणाले की मला, म्हणजे त्यांना वाहिनीवाल्यांनी विचारलं, निवेदिकेने विचारलं की तुम्ही ओळखता का त्यांना? तर ते म्हणाले शेकडो किलोमीटरपर्यंत माझा संबंध नाही, मी ललित पाटीलला ओळखत नाही. जर ललित पाटीलला ते ओळखत नसतील तर मातोश्रीवर त्यांचा शिरकाव झाला कसा आणि त्या फोटोमध्ये दादा भुसे दिसतात कसे, हे हॅज टू क्लॅरिफाय. त्यांनी क्लॅरिफाय केलं पाहिजे. पुण्यातील शिंदे गटातील काही लोकांचा पण यामध्ये सहभाग असेल असं तुम्हाला वाटतं का? कारण दादा भुसे नाशिकमध्ये 9 महिने जेव्हा एखादी व्यक्ती ससूनसारख्या रुग्णालयामध्ये उपचार घेते त्यावेळेस स्थानिक सपोर्टही त्याला मिळतो असं म्हणतात. तर आणखीन कोणाचा याच्यामध्ये सपोर्ट असू शकतं असं तुम्हाला वाटतं? काही पुरावे किंवा काही चर्चा तुमच्या कानावर आहेत का? 2 कोटीचं ड्रग्ज ससूनच्या गेटवर मिळणं, लेमन ट्री हॉटेलमधला त्याचा वावर अत्यंत सहज सुलभ असणं, 200-300 कोटीचा कारखाना नाशिकमध्ये उभा करणं आणि तो फरार झाल्यानंतर त्याने अगदी नेपाळ बॉर्डरपर्यंत मजल मारणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहज नाहीच आहेत. हे सगळं एका व्यक्तीने शक्यच नाही. निश्चितपणे याला ऑपरेट करणारी एक मोठी टोळी असली पाहिजे, मोठी गँग असली पाहिजे. पण ते लोक कोण हे शोधणं मला वाटतं सर्वस्वी गृह खात्याचं काम आहे. आणि म्हणूनच मी वारंवार विनंती करते की गृह खात्याने यात लक्ष घातलं पाहिजे. गृह खात्याने यात लक्ष घातलं पाहिजे. हे काम गृह खात्याचं असलं तरी गृह खातं ह्याच्याकडे दुर्लक्षच करते. मग या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे, तपास जो आहे तो कुणी करावा असं वाटतं? नाही, गृह खातं दुर्लक्ष करत आहे. गृह खात्याने लक्ष घातलं पाहिजे. पण या प्रकरणाची चौकशी अगदी CID लेवलला झाली पाहिजे. याची उच्चस्तरीय यंत्रणेकडून सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण गेल्या वर्षभरामध्ये एकूण कायदा सुव्यवस्थेचे 3-13 झालेले आहेत. आपण पाहिलं की काही महिन्यांपूर्वी गृहमंत्र्यांच्या दस्तूरखुद्द पत्नीवर स्पाईंग केल्याची चर्चा झाली. जर गृहमंत्र्यांची पत्नीच सुरक्षित राहत नसेल आणि गृहमंत्र्यांची पत्नी स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दाखल करत असेल तर गृहमंत्र्यांनी विचार करावा की गृहमंत्री म्हणून आपण पास झालात की नापास झालात.
तर या होत्या सुषमा अंधारे. या ड्रग्स रॅकेट प्रकरणाची चौकशी जी आहे ती CID मार्फत व्हायला हवी अशी मागणी जी आहे ती त्यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे.